खादरवाडीमध्ये आहे मित्रांनो, घर बाजूला आहे आणि ही गवतगंजी म्हणजे वळी आहे आणि गवतात तुम्हाला दिसत नसला तरी इथं एक भला मोठा साप आहे। विशेषतः पावसात अशा भयानक घटना घडू शकतात। घोणस चावण्याच्या घटना म्हणजे तशाही साप चावण्याच्या घटना जास्त घडतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यात। आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात आम्हाला कॉल कमी असतात आणि साप चावण्याच्या घटना जास्त घडतात। हिरवळ दिसत असली तरी साप हा घोणस असा एक आहे की तो मॅच होतो कुठल्याही ठिकाणी फार लवकर आणि आपल्याला तो दिसून येत नाही आणि भला मोठा हा साप आहे। खरं तर ही लोक म्हणजे मी यायला 20-25 मिनिटं लागले सगळे बघतायत, पण घोणस हा असा साप आहे तो शक्यतो वेगानं जात नाही, स्तब्ध थांबून राहतोय आणि बघितल्यानंतर तो आपल्याला म्हणजे आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या हातात तो असा आलेला आहे। असं जाऊन पकडा साप, याच्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करत नाही, पण ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं जास्त गरजेचं आहे। कृषीप्रधान देश म्हटला जातोय, शेतकऱ्यांनी कामगारांना सर्वात जास्त धोका असतो लक्षात घ्या। गवतगंजी बेळगाव भागात तुम्ही राहत असाल तर अशा ठिकाणी साप म्हणजे पाऊस असला काय असला हिरवळ बाजूला असली पाणी असेल तर त्या ठिकाणी साप सुक्या जागेला येऊन बसण्याच्या वळचणीला बसण्याचे प्रमाण वाढतं आहे आणि कुठल्या ठिकाणी किती हा मॅच होते बघू शकता। 1 सेकंदात 3 फूट हल्ला चढवणारा साप आहे, त्याच्या स्वभावावर भरपूर काय अवलंबून आहे। सापाला जाऊन पकडा हा विशेष नाही आहे, पण विषय हा नाही आहे लक्षात घ्या। पण आपण हात पाय पडला तर चावू शकतोय, हा 1 सेकंदला 3 फूट हल्ला करतोय, त्यामुळे आपण गम बूट वगैरे वापरावेत आणि आपला हात पाय पडतोय तर साप आहे का एवढी काळजी नक्की घेणं गरजेचं आहे। भला मोठा म्हणजे जवळपास 6 वर्ष वयाचा हा घोण जातीचा म्हणजे रसल वायपर साप आहे।